नमस्कार मित्रांनो, मी दर्शन चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळ्याच इन मराठी या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे ऋषी पंचमी आणि आज मी चाललो आहे माझ्या पंजोळी म्हणजे कुठे, नाटळ येथील राजवाडी येथे. तिथे आम्ही आज जाणार आहे तिकडचा गणपती बघायला आणि तिकडची जी ऋषी पंचमीची जी पूजा असते ते अटेंड करायला जाणार आहे. तर तिकडे आता भरपूर अशी मंडळी असणार ती तुम्हाला मी भेटवणार आहे आणि त्यांचाही बाप्पा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला. तर आता आम्ही निघालो आहे नाटळ राजवाडी इथे आणि इथे आम्ही दरवर्षी जातो ना. दरवर्षी ऋषी पंचमीला आम्ही इकडे नाटळ राजवाडीमध्ये भेट देतोच. हे माझ्या पप्पांचा आजोळ आणि माझं पंजोळ. तर आपण आता येऊन पोहोचलोय नाटळ राजवाडी इकडे. बघू शकता किती भारी गाव आहे, परिसर सुंदर आहे. आणि आपण आता जाणार आहे इथून आत. आणि हे आम्ही आलो आता. हे जे वटवृक्ष तुम्हाला दिसते आहे हे नाटळ गावात चव्हाटा म्हणून प्रसिद्ध आहे. इथे वार्षिक दहीकाला उत्सव साजरा केला जातो. तर मित्रांनो, ही आहे नाटळ मधली राटबाई नदी आणि ही जाऊन भेटते गड नदीला. तर कशी वाटली तुम्हाला इकडची राटबाई नदी? आवडली की नाही? आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि सांगा मला. आणि आता आम्ही जाणार आहे ऋषी पंचमीची जी पूजा आहे ती कशी केली जाते ते तुम्हाला आता थोडक्यात दाखवतो. इथे मी इकडचं नाटळचं जे रामेश्वर मंदिर आहे त्याचाही व्हिडिओ बनवला होता. तो जर बघितला नसेल तर त्याची मी आता वर आय बटनवर लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन चेक करा. आता मी जातो पूजेला. नाही काय वाढ 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 ओढ ना.
तर हे आहे आमचं नाटळचं कुटुंब पूर्ण. तरी अर्धी जेवतायत अजून कव्हर होतील नंतर. तर नाटळच्या घरातून मी फायनली आलेलो आहे आमच्या कणकोलीच्या घरात आणि आता थोडा वॉकला आलो आहे. अनफॉर्च्युनेटली माझी गाडी बंद पडली आणि माझं नशीब चांगलं की ती कणकोलीलाच येऊन बंद पडली. तर इकडच्या जवळच्याच सर्व्हिस सेंटरला टाकलेली. तर आता तरीही मी आज रात्री जे आमच्या घरी भजन होणार आहे ते मी कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे. बघूया तिकडे गणपतीची इच्छा असेल तर तेही भेटेल मला. नक्की ते भजन बघा कारण ते उभ्याने करणार आहे आम्ही भजन. बघत राहा शेवटपर्यंत आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक नसेल केलं तर लाईकही करा. चला. तर मित्रांनो, आमच्या गावची भजनं, आरत्या आणि वाडीतील सर्व जे बाप्पा आहेत ते मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही नक्की जाऊन हा व्हिडिओ चेक करा. या व्हिडिओची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटलाही भेटेल. तर नक्की बघत राहा सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.